Hi student, today we start next point in the 8 number chapter, that is 8.3 mechanism of respiration. In the last lecture we completed 8.2 the point of this topic, human respiratory system. In this human respiratory system we see first one is the which part include in this human respiratory system for the respiration. First one is the nose, then pharynx, larynx, then trachea, bronchi, lungs, alveoli, and last one is the diaphragm. So now today we start the mechanism of respiration. See, the respiration means what? Respiration means simply exchange of gases. आता त्याचा आपल्याला मेकॅनिझम पाहायचं आहे. एक्झॅक्ट रेस्पिरेशन ही प्रोसेस कोणत्या पद्धतीने होत असते तर पहा, रेस्पिरेशन इज अ बायोलॉजिकल प्रोसेस इन्व्हॉल्विंग एक्सचेंज ऑफ गॅसेस बिटवीन द ॲटमॉस्फिअर अँड द लंग्स अँड इट रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ ATP. आता रेस्पिरेशन म्हणजे काय सांगितलं आहे, ही एक बायोलॉजिकल प्रोसेस आहे. म्हणजे जीवशास्त्रीयदृष्ट्या ही प्रोसेस, ही प्रक्रिया होत असते. याच्यामध्ये काय होतं, इट इन्व्हॉल्विंग एक्सचेंज ऑफ गॅसेस, म्हणजे जे कार्बन डायऑक्साईड असेल, ऑक्सिजन असेल, यांच्यामध्ये काय होतात, चेंजेस होतात. म्हणजे एक्सचेंज ऑफ गॅसेस बिटवीन द ॲटमॉस्फिअर आणि लंग्स कोणामध्ये होतात, वातावरण आणि आपल्या बॉडीमध्ये जे लंग्स असतात, जे फुफ्फुस असतात, यांच्यामध्ये ते प्रोसेस होत असते. म्हणून त्याला काय म्हटलं आहे तर इट इज अन बायोलॉजिकल प्रोसेस. इट इन्व्हॉल्व्स एक्सचेंज ऑफ गॅसेस बिटवीन द ॲटमॉस्फिअर अँड द लंग्स अँड इट रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ ATP. ऑफकोर्स जेव्हा आपण रेस्पिरेशन ही प्रोसेस आपल्या बॉडीमध्ये होत असते तेव्हा आपल्याला काय ऊर्जा, म्हणजे ATPच्या माध्यमातून आपल्याला ऊर्जा मिळत असते. म्हणजेच इट द फॉर्मेशन ऑफ ATP, ॲडेनोसाईन ट्रायफॉस्फेट. इट इन्क्लूड द फॉलोविंग प्रोसेस. म्हणजे हे जे मेकॅनिझम आपल्याला सांगितलं आहे रेस्पिरेशनचे, याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या प्रोसेस होत असतात त्या प्रोसेसने, त्या मेकॅनिझमने आपली रेस्पिरेशन ही प्रोसेस बॉडीमध्ये चालत असते. फर्स्ट वन इज द ब्रीदिंग, सेकंड वन इज द एक्सटर्नल रेस्पिरेशन, थर्ड वन इज द इंटरनल रेस्पिरेशन अँड लास्ट वन इज द सेल्युलर रेस्पिरेशन. या 4 टाईप्सनुसार आपल्या बॉडीमध्ये रेस्पिरेशनचं हे मेकॅनिझम चालतं. सो फर्स्ट दॅट इज द ब्रीदिंग. ब्रीदिंग मीन्स व्हॉट, श्वासोच्छ्वास. म्हणजे याच्यामध्ये काय होतं आहे, श्वासोच्छ्वास म्हणजेच काय घेतलं जातं, याच्यामध्ये एक्सचेंज ऑफ गॅसेस ब्रीदिंगमध्ये. त्याच्यानंतर एक्सटर्नल रेस्पिरेशन, नावावरूनच जी बाहेरची हवा आहे ती लंग्समध्ये घेतली जाते. एक्सटर्नल जी एअर्स आहेत ती लंग्समध्ये घेतली जातात, लंग्समधील हवा बाहेर टाकली जाते, याला एक्सटर्नल रेस्पिरेशन म्हटलं जातं. त्याच्यानंतर इंटरनल रेस्पिरेशन. आता इंटरनल रेस्पिरेशनमध्ये काय सांगितलं आहे, लंग्समध्ये काय केलं जातं, एक्झॅक्टली इंटरनल रेस्पिरेशनमध्ये काय होतं आहे तर पहा, लंग्समध्ये जे हवेतील ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजन घेतला जातो. म्हणजे एक्झॅक्ट ब्लडमध्ये घेणे आणि ब्लडमधील कार्बन डायऑक्साईड जो आहे तो लंग्समध्ये हवेत सोडणे. म्हणजे एक्झॅक्टली याच्यामध्ये काय, हे जे इंटरनल रेस्पिरेशन आहे, इंटरनल रेस्पिरेशन, एक्सटर्नल, इंटरनल त्यांच्या नावावरूनच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. डिटेल्समध्ये आपण पाहणार आहोत. त्याच्यानंतर नेक्स्ट लास्ट आहे ती सेल्युलर रेस्पिरेशन. या सेल्युलर रेस्पिरेशनच्या माध्यमातून सुद्धा रेस्पिरेशन ही प्रोसेस होत असते. तर पहा, याच्यामध्ये नेमकं काय होतं, ब्लडमधील सेल्युलर रेस्पिरेशनमध्ये ब्लडमधील ऑक्सिजन सेलपर्यंत पुरवला जातो. त्याच्यानंतर नेक्स्ट काय होतं, सेलमध्ये जे मायटोकॉन्ड्रिया असतात त्याच्यामध्ये ऑक्सिजन आणि ग्लुकोज यांचा काय होतो, संयोग होऊन त्याच्यामध्ये काय होतं, त्यांचं त्या ऑक्सिजनचं मंद ज्वलन होतं आणि ATPच्या रूपात त्यांना ऊर्जा तयार होते. आणि ग्लुकोज आहे त्या ग्लुकोजचं काय होतं, पूर्णपणे विघटन होऊन जी ऊर्जा तयार होते त्याला काय म्हटलं जातं, सेल्युलर रेस्पिरेशन. म्हणजे आपल्या लक्षात आलं असेल, सेल्युलर रेस्पिरेशन म्हणजे एक्झॅक्टली ऑक्सिजन आणि ग्लुकोज यांचा जेव्हा संयोग होतो मायटोकॉन्ड्रिया सेलच्या माध्यमातून तेव्हा ATP तयार होते आणि ATP फॉर्म झाल्याच्यानंतर म्हणजे तिथं ग्लुकोजचं विघटन होतं, त्याच्यापासून जी ऊर्जा तयार केली जाते त्याला काय म्हटलं जातं, सेल्युलर रेस्पिरेशन. तर खाली आपल्याला ब्रीदिंगमध्ये जे डायफ्रॅग्राम दाखवलेले आहेत, म्हणजे डायफ्रॅग्राम एक साईडला कॉन्ट्रॅक्ट होतो आणि एक साईडला रिलॅक्स होतं. म्हणजे इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशन या ब्रीदिंगमध्ये ज्या प्रोसेस आहेत त्या डायग्राम आपल्याला पाहायचे आहेत. नंतरून आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत ब्रीदिंग हा पॉईंट. तर पहा, एक्झॅक्टली ही जी ब्रीदिंग आहे, ह्या ब्रीदिंगमध्ये काय सांगितलं, इट इज अ फिजिकल प्रोसेस. ब्रीदिंग म्हणजे नेमकं काय, ही एक फिजिकल प्रोसेस आहे. याच्यामध्ये आणखी काय सांगितलं, इट इज अ फिजिकल प्रोसेस बाय विच गॅसियस. आता फर्स्ट पार्ट आपण मेकॅनिझमचं पाहतो, मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन. तर मेकॅनिझममध्ये फर्स्ट पार्ट पाहतो आपण रेस्पिरेशनमध्ये ब्रीदिंग. कोणता पाहतो तर ब्रीदिंग. तर पहा, ब्रीदिंग इट इज अ फिजिकल प्रोसेस, ही एक भौतिक प्रक्रिया आहे बाय विच, याच्यामध्ये काय केलं जातं, बाय विच गॅसियस एक्सचेंज टेक्स प्लेस बिटवीन द ॲटमॉस्फिअर अँड द लंग्स.
इथं सुद्धा गॅसियस एक्सचेंज होतं. जे वायू आहे त्या वायूंचं चेंजेस इथं होतात, वायूमध्ये बदल होतात. जसं आपण सुद्धा रेस्पिरेशन ही प्रोसेस करतो आणि याच्यामध्ये ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो. म्हणजे त्याच प्रकारचे जे गॅसियस एक्सचेंज आहेत त्यालाच काय म्हटलं जातं, ब्रीदिंग. परंतु हे कुठं होतं, टेक्स प्लेस बिटवीन द ॲटमॉस्फिअर अँड द लंग्स. वातावरण आणि लंग्स फुफ्फुसे यांच्यामध्ये ही प्रोसेस होत असते. त्याच्यानंतर याच्यामध्ये इट इन्व्हॉल्व्स इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशन. फिगर आपल्याला खाली दाखवलेले आहेत. तर याच्यामध्ये इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशन ह्या दोन प्रोसेस होत असतात आणि याच्या माध्यमातून काय होते तर ती टोटल ब्रीदिंग ही प्रोसेस होत असते. इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशन या दोन प्रोसेस ब्रीदिंगमध्ये होत असतात. म्हणजेच इथं आपल्याला सांगितलं पहा, जी इन्स्पिरेशन ही जी प्रोसेस आहे, या इन्स्पिरेशनमध्ये काय होतं तर पहा, जी हवा आहे ती हवा म्हणजे जे एअर आहे ते आतमध्ये घेतली जाते त्याला इन्स्पिरेशन म्हटलं जातं आणि एक्सपिरेशन जी एअर आहे ही बाहेर टाकली जाते त्याला काय म्हटलं जातं, एक्सपिरेशन म्हणजे एक्सेल्ड केली जाते. आणि इन्स्पिरेशन म्हणजे आतमध्ये घेतली जाते, एक्सपिरेशन म्हणजे बाहेर टाकली जाते. बोथ दिस स्टेप्स इन्व्हॉल्व इन द पार्ट्स ऑफ द थोरॅसिक केज. म्हणजे ह्या ज्या प्रोसेस आहेत ह्या दोन्ही प्रोसेस, बोथ दिस प्रोसेस इट इन्व्हॉल्व इन द थोरॅसिक केज. म्हणजे जो छातीचा पिंजरा आहे थोरॅसिक केज, त्या म्हणजे डायग्राममध्ये आपल्याला पाहायचं आहे. पाहिजे तर इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशन या दोन्ही प्रोसेस कुठं होत असतात, बोथ दिस प्रोसेस आर इन्व्हॉल्व इन द. दोनही प्रोसेस कुठं होतात तर थोरॅसिक केज छातीच्या पिंजऱ्यामध्ये. म्हणजे एक्झॅक्टली त्याच्याचबरोबर दी रिब्समध्ये होतात. रिब्स म्हणजे एक्झॅक्टली ज्या छातीच्या पिंजऱ्यामध्ये आपल्याला रिब्स म्हणजे जो पिंजरा आहे त्यांचे जे पूर्ण स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये ही इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशनची प्रोसेस होत असते. त्याच्याचबरोबर नेक्स्ट सांगितले स्टर्नम. आता पुढच्या साईडने जर आपण ते बरगड्याचं निरीक्षण केलं, त्या पुढच्या साईडने जसे जोडलेल्या असतात, पुढच्या साईडने बरगड्या जोडलेल्या असतात त्याला काय म्हटलं जातं, स्टर्नम. आता पुढच्या साईडने म्हणजे स्टार्टिंगपासून त्यांचं जे पिंजरा तो दिसतोय आपल्याला बरगड्यांचा तो जोडलेला आहे त्याला काय म्हटलं जातं, इन्स्पिरेशन. काय म्हटलं जातं, इन्स्पिरेशन आणि स्टर्नम म्हटलं जातं. त्याच्यानंतर आपण फर्स्ट पाहतो ह्या ज्या प्रोसेस आहेत, एक्सपिरेशन असेल इन्स्पिरेशन असेल, या प्रोसेस कुठं होत असतात, बोथ दिस स्टेप इन्व्हॉल्व इन द पार्ट ऑफ द थोरॅसिक केज. म्हणजे एक्झॅक्टली छातीच्या पिंजऱ्यामध्ये होतात द रिब्स. त्याच्यानंतर स्टर्नम पुढच्या साईडने बरगड्या जोडलेल्या असतात त्याला स्टर्नम म्हटलं जातं. अँड द इंटरकोस्टल मसल्स. आता इंटरकोस्टल मसल्स ह्या कुठं असतात, दोन रिब्सच्या मध्ये जी पोकळी असते, दोन रिब्सच्या मध्ये म्हणजे एक्झॅक्टली दोन रिब्स जे आहेत या रिब्सच्या मध्ये जो स्पेस आहे त्या स्पेसमध्ये त्याला काय म्हटलं जातं, इंटरकोस्टल मसल. ते स्पेस ते स्नायूंनी बनलेला असतो, इंटरकोस्टल मसल्स. त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितलंय पहा आपल्याला याच्यामध्ये, अँड द मसल्स ऑफ द डायफ्रॅग्राम. आता मसल्स ऑफ द डायफ्रॅग्राम म्हणजे स्टमक आणि जी ब्रेस्ट आहे यांच्यामध्ये एक स्मॉल पोकळी असते म्हणजे एक स्मॉल स्पेस असतो त्याला काय म्हटलं जातं, डायफ्रॅग्राम. आणि या डायफ्रॅग्राममध्ये काय होते, ही इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशनची प्रोसेस चालते. म्हणजे फर्स्ट आपण मेकॅनिझम पाहतो ब्रीदिंग. कोणतं, ब्रीदिंग. आता ब्रीदिंगमध्ये आपण फर्स्ट काय पाहिलं, ही एक फिजिकल प्रोसेस आहे. इट इज अ फिजिकल प्रोसेस बाय विच गॅसेस एक्सचेंज टेक्स प्लेस बिटवीन द ॲटमॉस्फिअर अँड द लंग्स. वातावरण आणि लंग्स यांच्यामध्ये काय होते, फुफ्फुसे यांच्यामध्ये जी रेस्पिरेशनची प्रोसेस गॅसेस एक्सचेंज होतात त्याला ब्रीदिंग म्हणजेच एक्झॅक्टली ब्रीदिंग म्हटलं जातं. याच्यामध्ये इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशन या दोन प्रोसेस होतात. आणि या ज्या प्रोसेस आहेत, बोथ दिस स्टेप इन्व्हॉल्व इन दी फर्स्ट वन इज द थोरॅसिक केज, रिब्स, स्टर्नम, इंटरकोस्टल मसल्स अँड द मसल्स ऑफ द डायफ्रॅग्राम. यामध्ये या प्रोसेस होत असतात कोणत्या, इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशन. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे फर्स्ट ब्रीदिंगमध्ये इन्स्पिरेशन. काय पाहायचं आहे, इन्स्पिरेशन. दिस इज द फिगर ऑफ द इन्स्पिरेशन. डायफ्रॅग्राम कॉन्ट्रॅक्ट्स अँड द मूव्स डाऊन. डायफ्रॅग्राम हा कॉन्ट्रॅक्ट होतोय, तो एक्झॅक्टली त्याचं स्ट्रक्चर एकदम रिलॅक्स असतं, ती काय होतं, कॉन्ट्रॅक्ट होतो. जेव्हा श्वास घ्यायला लागतो तेव्हा तो कॉन्ट्रॅक्ट होतो. त्याच्यानंतर ब्रीदिंग इन म्हणजे रिब केज मूव्स अप अँड फॉरवर्ड. जे रिब केज असतो, जो छातीचा पिंजरा आहे हा वरच्या साईडला काय होतो, मूव्स अप अँड फॉरवर्ड. पुढे काय होतो, तो मूव्ह व्हायला लागतो. त्याच्यानंतर प्रेशर इन दी लंग डिक्रीजेस अँड एअर कम्स रशिंग इन. म्हणजे याच्यामध्ये प्रेशर जो आहे लंग्सवरचा तो काय होतो, डिक्रीज होतो, कमी होतो लंग्सवरचा. आणि जी एअर आहे एअर पूर्णपणे आतमध्ये घेतली जाते म्हणजे याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट होतो. डायफ्रॅग्राम कॉन्ट्रॅक्ट्स अँड मूव्स डाऊन. तर पहा हे आपल्याला डायग्राम इथे समजलेली असेल. तर आपण पाहू इन्स्पिरेशन. तर एक्झॅक्ट इन्स्पिरेशन म्हणजे काय सांगितलं तर पहा, ड्युरिंग द इन्स्पिरेशन द ॲटमॉस्फेरिक एअर इज टेकन इन टू दी लंग्स. म्हणजे इन्स्पिरेशन या प्रोसेसमध्ये जी वातावरणामधली हवा आहे ही लंग्समध्ये घेतली जाते. त्याच्यानंतर इट ऑकर्स ड्यू टू द
प्रेशर ग्रेडियंट फ्रॉम बिटवीन दी लंग्स अँड दी ॲटमॉस्फिअर. प्रेशर ग्रेडियंट हवेचा दाब कुठं होतो तर पहा, इट ऑकर्स ड्यू टू दी प्रेशर ग्रेडियंट फ्रॉम बिटवीन दी लंग्स अँड दी ॲटमॉस्फिअर. लंग्स आणि ॲटमॉस्फिअरमध्ये एक प्रेशर हवेचा दाब तयार होतो. तो प्रेशर ग्रेडियंटमुळे काय होते, पूर्णपणे ती हवा तिथे येत असते. तर पहा, इट ऑकर्स ड्यू टू कशामुळे होते इन्स्पिरेशन, इट ऑकर्स ड्यू टू द प्रेशर ग्रेडियंट फ्रॉम बिटवीन दी लंग्स अँड ॲटमॉस्फिअर. जे लंग्स आहे आणि ॲटमॉस्फिअर आहे यांच्यामधील बदलामुळे तिथं प्रेशर ग्रेडियंट तयार होतो, हवेचा दाब तयार होतो. आणि हवेचा दाब तयार झाल्यामुळे काय होते तर ती हवा आतमध्ये येते. म्हणजे ड्युरिंग द इन्स्पिरेशन द ॲटमॉस्फेरिक एअर is taken into the lungs and it occurs due to the pressure gradient from between the lungs and the atmosphere. It is an active process. ही कशी प्रोसेस आहे, ॲक्टिव्ह म्हणजे जी प्रोसेस ॲक्टिव्ह असते तिथे एनर्जी लागते, जी इनॲक्टिव्ह असते तिथे एनर्जीचा यूज केला जात नाही. मग ही इन्स्पिरेशनसाठी याच्यामधून जेव्हा इन्स्पिरेशन ही प्रोसेस चालू होत असते तेव्हा काय होतं तर जो जी एनर्जी ती एनर्जी काय होत असते युटिलाइज केली जाते. विथ युटिलाइज एनर्जी इन विच डायफ्रॅगम बिकम्स फ्लॅट अँड गोज डाऊनवर्ड. म्हणजे याच्यामध्ये काय सांगितलं, जेव्हा इन्स्पिरेशन ही प्रोसेस चालू असते तेव्हा ही प्रोसेस कशी आहे, इट इज अन ॲक्टिव्ह प्रोसेस. ही प्रोसेस ॲक्टिव्ह आहे. त्याच्याचबरोबर नेक्स्ट काय सांगितलं, इट इज अन ॲक्टिव्ह प्रोसेस इन विच डायफ्रॅगम बिकम्स फ्लॅट. जो डायफ्रॅग्राम आहे तो डायफ्रॅग्राम कसा होतो, फ्लॅट एकदम सरळ होतो, फ्लॅट होतो. अँड गोज डाऊनवर्ड, तो खालच्या साईडला जायला लागतो, गोज डाऊनवर्ड. आणि डाऊनवर्ड गेल्याच्या नंतर काय सांगितलं त्यांनी पहा, इट गोज डाऊनवर्ड अँड दी एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल्स. ज्या इंटरकोस्टल मसल्स असतात एक्सटर्नल बाहेरचे ज्या एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल्स असतात बरगडीमधील स्नायू ते काय होतात कॉन्ट्रॅक्ट. सो द रिब्स अँड द स्टर्नम मूव्स अपवर्ड अँड डाऊनवर्ड. जे स्टर्नम आहेत, स्टर्नम म्हणजे मी काय सांगितलं, जो थोरॅसिक केज आहे, जो छातीचा पिंजरा आहे तो काय आहे पुढच्या साईडने ते जोडलेला आहे, बरगड्याने जोडलेला आहे, त्याला काय म्हटलं जातं स्टर्नम. काय म्हटलं जातं, समोरच्या साईडने ज्या बरगड्या जोडलेल्या असतात त्याला स्टर्नम म्हटलं जातं. आणि जेव्हा इन्स्पिरेशन ही प्रोसेस चालू असते ही एक ॲक्टिव्ह प्रोसेस आहे आणि त्याच्यामध्ये जो डायफ्रॅगम आहे हा फ्लॅट होतो आणि डाऊनवर्ड जायला लागतो. त्याच्याचबरोबर त्याच्यामध्ये जे स्नायू असतात एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल बरगडीमधील स्नायू हे काय होतात कॉन्ट्रॅक्ट होतात. म्हणजे डायफ्रॅगम कॉन्ट्रॅक्ट होतो. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितलं, सो द रिब्स अँड स्टर्नम, छातीचा पिंजरा आणि स्टर्नम पुढच्या साईडने हे काय होतात मूव्ह व्हायला लागतात. कुठं अपवर्ड अँड डाऊनवर्ड, वरच्या साईडला अपवर्ड अँड आउटवर्ड, वरच्या साईडला आणि बाहेरच्या साईडला हे काय होत आहेत तर मूव्ह व्हायला लागतात. त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितलं याच्यामध्ये पहा, दिस लीड्स टू इन्क्रीज इन दी थॉरॅसिक व्हॉल्यूम. आणि याच्यामुळं काय होतं छातीचा आकार वाढतो, थॉरॅसिक व्हॉल्यूम इन्क्रीज होते. कशामुळं तर जेव्हा इन्स्पिरेशन ही प्रोसेस चालू असते तेव्हा डायफ्रॅग्राम हा फ्लॅट होतो, इंटरकोस्टल मसल्स ह्या काय होतात कॉन्ट्रॅक्ट होतात आणि रिब्स अँड स्टर्नम हे अपवर्ड आणि आउटवर्ड हे मूव्ह व्हायला लागतात. आणि त्याच्यामुळं काय होतं इन्क्रीज इन दी थॉरॅसिक व्हॉल्यूम म्हणजे छातीचा आकार वाढतो. अँड डिक्रीज इन प्रेशर हा काय होतो डिक्रीज होतो. म्हणजे तिथं हवेचा दाब राहत नाही. डिक्रीज इन प्रेशर ऑफ दी थोरॅक्स अँड दी लंग्स. थोरॅक्स आणि लंग्सवरती जो प्रेशर आहे हा काय होतो कमी होतो, डिक्रीज होतो. आणि थोरॅसिक व्हॉल्यूम त्याचा काय होतो आकार वाढतो. तर पहा त्याच्यानंतर काय सांगितलं, टू इक्वलाइज दी लो प्रेशर इनसाइड दी लंग्स. आणि पूर्णपणे जो लंग्सवरती प्रेशर हा इक्वल केला जातो, समान केला जातो. म्हणजे जास्त पण नाही आणि कमी पण नाही. म्हणजे ॲटमॉस्फिअर आणि जे लंग्स आहे त्याच्यामध्ये टू इक्वलाइज दी लो प्रेशर म्हणजे एकदम जो लो प्रेशर आहे हा इनसाइड दी लंग्सवरती काय केला जातो इक्वल केला जातो, म्हणजे तो समान ठेवला जातो. त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितलं, एअर फ्रॉम दी ॲटमॉस्फिअर रशेस इन टू दी लंग्स. आणि जी ॲटमॉस्फिअरमधून जी एअर येणार आहे तो पूर्ण लो प्रेशर झाल्याच्या नंतर लंग्सवरती ती जी एअर चालली ती डायरेक्टली इंटू दी लंग्स, रशेस इंटू दी लंग्स, ती डायरेक्टली कुठे जाते लंग्समध्ये जाते. दिस इज द इन्स्पिरेशन. त्यालाच काय म्हटलं जातं इन्स्पिरेशन. म्हणजे आपल्याला समजलं असेल एक्झॅक्ट इन्स्पिरेशन म्हणजे नेमकं काय. म्हणजे एक्झॅक्टली बाहेरची आणि आतली हवा काय केली जाते इथं सारखी किंवा समान ठेवण्यासाठी काय केलं जातं बाहेरची हवा इथं आतमध्ये घेतली जाते. म्हणजे प्रेशर हा इक्वल केला जातो. त्याच्यानुसार प्रेशर लो झाल्यानंतर इक्वल झाल्यानंतर लंग्समध्ये ती बाहेरची हवा पूर्णपणे रेशिस्ट केली जाते इंटू दी लंग्स. आणि त्यालाच काय म्हटलं जातं इन्स्पिरेशन. इन दी ब्रीदिंग वी फर्स्ट सी inspiration. See, this is the diagram of the inspiration. Then now we see expiration. In this expiration, during the expiration the thorax contract. आता
थोरॅक्स म्हणजे जी छाती ही काय होते कॉन्ट्रॅक्ट होते. कशामुळे? कॉझिंग एअर टू बी एक्सेल्ड, म्हणजे जी एअर आहे ही काय होणार आहे एक्सेल्ड होणार आहे, म्हणजे बाहेर टाकली जाणार आहे. त्याला एक्सपिरेशन म्हटलं जातं. तर पहा द डायफ्रॅग्राम रिलॅक्स, याच्यामध्ये जो डायफ्रॅग्राम आहे हा काय होतो रिलॅक्स होतं. सी दिस इज द डायग्राम ऑफ दी एक्सपिरेशन ब्रीदिंग आउट, म्हणजे जी हवा आहे ही बाहेर टाकली जाते. रिपकेज मूव्स डाऊन अँड इनवर्ड, हे डाऊन जातात रिपकेज, मूव्ह होतात खालच्या साईडला आणि डायरेक्टली इनवर्ड आतल्या साईडला. डायफ्रॅग्राम याच्यामध्ये रिलॅक्स होतो अँड मूव्स अप, हा मूव्ह व्हायला लागतो वरच्या साईडला. तर पहा ड्युरिंग दी एक्सपिरेशन दी थोरॅक्स कॉन्ट्रॅक्ट, जो थोरॅक्स आहे तो थोरॅक्स काय होतो कॉन्ट्रॅक्ट होतो. ड्युरिंग दी एक्सपिरेशन दी थोरॅक्स कॉन्ट्रॅक्ट अँड कॉझिंग एअर टू बी एक्सेल्ड, आणि ती हवा काय केली जाते बाहेर टाकली जाते. द डायफ्रॅग्राम रिलॅक्स, याच्यामध्ये जो डायफ्रॅग्राम आहे हा कॉन्ट्रॅक्ट होत नाही, हा कसा असतो रिलॅक्स असतो, म्हणजे एकदम रिलॅक्स अवस्थेत असतो तो कॉन्ट्रॅक्ट होत नाही, कारण हवा काय होणार आहे बाहेर टाकली जाणार आहे. द डायफ्रॅग्राम रिलॅक्स अँड पुश अपवर्ड, वरच्या साईडला तो पुश केला जातो. इट बिकम डोम शेप, आणि सेम तो शेप असा दिसतो पहा, डोम शेप दिसतोय. इट बिकम डोम शेप, ते कसे दिसत आहेत तर डोम शेपचे दिसत आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितलंय, द इंटरकोस्टल मसल्स, म्हणजे दोन रिबच्या मधील स्नायू, काय दोन रिबच्या मधील स्नायू, त्याला इंटरकोस्टल मसल्स म्हटलं जातं. ऑल्सो रिलॅक्स, त्यासुद्धा रिलॅक्स होतात. पुलिंग द रिब केज इनवर्ड अँड डाऊनवर्ड, जो रिब केज आहे छातीचा पिंजरा आहे हा इनवर्ड आतल्या साईडला आणि खालच्या साईडला काय केला जातो पुल ढकलला जातो, त्या म्हणजेच मूव्ह होतो. दिस कॉजेस डिक्रीज इन थॉरॅसिक व्हॉल्यूम, त्याच्यामुळे छातीचा आकार काय होतो कमी होतो. डिक्रीज इन थॉरॅसिक व्हॉल्यूम अँड लीड्स टू इन्क्रीज इन प्रेशर इन दी थोरॅक्स आणि लंग्स ॲज कम्पेअर टू दी ॲटमॉस्फेरिक प्रेशर. तर पहा काय होतं आहे, जेव्हा रिबकेज इनवर्ड आणि डाऊनवर्ड हे काय होतात, इंटरकोस्टल मसल्स हे रिलॅक्स झाल्याच्या नंतर त्या काय होतात फुल होतात. त्याच्यानंतर काय सांगितलं, रिबकेज हे इनवर्ड अँड डाऊनवर्डला मूव्ह व्हायला लागतात, आणि त्याच्यामुळे काय होतं थॉरॅसिक व्हॉल्यूम ही काय होते डिक्रीज होते. अँड थॉरॅसिक व्हॉल्यूम छातीचा आकार कमी झाल्यामुळे त्याच्यामुळे काय होतं इट लीड्स टू इन्क्रीज इन प्रेशर, आणि त्याच्यामुळे प्रेशर वाढतोय. टू इन्क्रीज इन प्रेशर इन द थॉरॅक्स अँड लंग्स ॲज कम्पेअर टू दी ॲटमॉस्फिरिक प्रेशर, जेवढा प्रेशर ॲटमॉस्फिअरमध्ये नाही तेवढा म्हणजे एक्झॅक्टली ॲज कम्पेअर टू दी ॲटमॉस्फिरिक प्रेशर, ॲटमॉस्फिअरमध्ये जेवढा प्रेशर आहे त्याच्याशी कम्पेअर करता जे थोरॅक्स आहे आणि लंग्स आहे त्याच्यावरचा जो प्रेशर आहे तो काय होतो इन्क्रीज होतो. म्हणजेच ॲटमॉस्फेरिकमधील हवेपेक्षा लंग्सवरती जास्त दाब येतो, की त्याचा प्रेशर इन्क्रीज होतो. सो एअर फ्रॉम दी लंग्स रशेस आउट, आणि त्याच्यामुळं काय होतं लंग्समधील जी हवा आहे ही बाहेर टाकली जाते. दिस इज एक्सपिरेशन, त्याला काय म्हटलं जातं एक्सपिरेशन. तर पहा म्हणजे ही डायग्राम आपल्याला दिसत असेल ना, डायफ्रॅग्राम रिलॅक्स अँड मूव्ज अप. त्याच्यानंतर इथं काय सांगितलं पहा, वन इन्स्पिरेशन अँड वन एक्सपिरेशन इज वन ब्रीथ, म्हणजे ब्रीदिंग म्हणजे काय, तिथं इन्स्पिरेशनही होते वन एक्सपिरेशन अँड वन एक्सपिरेशन, त्याच्यानंतरच ब्रीथिंग ही प्रोसेस कंप्लीट होते. सो फर्स्ट वी कंप्लीटेड फर्स्ट मेकॅनिझम, दॅट इज कोणतं मेकॅनिझम आपण पाहिलं ब्रीदिंग. इन द ब्रीदिंग वी सी टू process inspiration and expiration. Now we see second mechanism, that is एक्सटर्नल रेस्पिरेशन और एक्सचेंज ऑफ गॅसेस. म्हणजे सेकंड मेकॅनिझम आहे, सेकंड मेन मेकॅनिझम आहे पहा एक्सटर्नल रेस्पिरेशन, और त्यालाच काय म्हटलं जातं एक्सचेंज ऑफ गॅसेस ॲट दी अल्व्हेलर लेवल. म्हणजे अल्व्हेलरच्या लेवलला ते गॅसेस एक्सचेंज ही प्रोसेस होत असते एक्सटर्नल रेस्पिरेशन जे आहे ते. तर पहा याच्यामध्ये काय एक्सचेंज खाली डायग्राम आपल्याला दाखवलेली आहे, एक्सचेंज ऑफ गॅसेस बिटवीन दी अल्व्हेलस अँड कॅपिलरी. म्हणजे जे ब्लड कॅपिलरीज असतात आणि अल्व्हेलस यांच्यामध्ये गॅसेस एक्सचेंज ही प्रोसेस होत असते. या डायग्रामवरून आपल्याला समजेल पहा. तर जे रेड कलरच्या ब्लड सेल दाखवले आहेत म्हणजेच एक्झॅक्टली ऑक्सिजन इनसाईडला येतोय आणि जो कार्बन डायऑक्साईड तो ब्ल्यू कलरने दाखवला आहे तो बाहेरच्या साईडला टाकला जातो. म्हणजे ऑक्सिजन डिफ्यूज इंटू दी रेड ब्लड सेल्स ते आपल्याला दाखवलं आहे आणि कार्बन डायऑक्साईड डिफ्युजेट इंटू दी अल्व्हेलस. तर पहा ब्लड फ्रॉम पल्मनरी अर्टेरी, जे ब्लड आहे ते पल्मनरी अर्टेरीमधून येते. कॅपिलरी दाखवलेलं आहे, अल्व्हेलर मेम्ब्रेन दाखवले, रेस्पिरेटरी मेम्ब्रेन दाखवलं आहे जिथं रेस्पिरेशन ही प्रोसेस होते, सरफेस फ्लुइड दाखवले. त्याच्यानंतर इकडं राईट साईडला दाखवलं आहे ब्लड गोज टू दी पल्मनरी व्हेन, ब्लड पल्मनरी व्हेनमध्ये जाते आणि ती पूर्ण जी आहे ती अल्व्हेलसची सॅक आहे आणि त्याच्यामध्ये गॅसची एक्सचेंज होते. ऑक्सिजन इनसाईडला घेतला जातो आहे, कार्बन डायऑक्साईड
डायऑक्साईड बाहेरच्या साईडला टाकला जातो आहे. काही कार्बन डायऑक्साईड डिफ्युजेस इंटू दी अल्व्हेलस हे दाखवलेलं आहे विथ थेरॉटिकल पार्ट. त्याच्यानंतर आपल्याला समजेल डायरेक्टली एक्सटर्नल रेस्पिरेशन किंवा एक्सचेंज ऑफ गॅसेस ॲट दी अल्व्हेलर लेवल ते कशा पद्धतीने होते पहा. अँड अल्व्हेलस कन्सिस्ट ऑफ जे अल्व्हेलस आहे अल्व्हेलस कन्सिस्ट ऑफ लेअर ऑफ सिम्पल स्क्वॅमस इपिथिलियम रेस्टिंग ऑन द बेसमेंट मेम्ब्रेन. जो अल्व्हेलर आहे तो अल्व्हेलर कशाने बनलेला आहे. अल्व्हेलस कन्सिस्ट ऑफ लेअर ऑफ सिम्पल स्क्वॅमस इपिथिलियम म्हणजे एकदम सिम्पल स्क्वॅमस इपिथिलियमने हे अल्व्हेलर बनलेले असतात आणि एक्झॅक्ट ते कुठं पोझिशन त्यांची म्हणजे एक्झॅक्ट ते कुठं तळाला प्रेझेंट असतात. इन द बेसमेंट रेस्टिंग ऑन द बेसमेंट मेम्ब्रेन तिथं आराम करत असतात हे अल्व्हेलस. म्हणजेच अल्व्हेलस कन्सिस्ट ऑफ द लेअर ऑफ सिम्पल स्क्वॅमस इपिथिलियम रेस्टिंग ऑन द बेसमेंट मेम्ब्रेन. त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितलं आहे. इट इज इन्सिमेंटली असोसिएट विथ द डेन्स नेटवर्क ऑफ कॅपिलरीज. आणि अल्व्हेलस हे कशाने बनलेलं आहे लेअर ऑफ सिम्पल स्क्वॅमस इपिथिलियम. त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितलं हे रेस्टिंगसाठी कुठे प्रेझेंट असतात इन द बेसमेंट मेम्ब्रेन एकदम तळाला बेसला प्रेझेंट असतात. त्याच्यानंतर इट इन्सिमेंटली असोसिएट विथ द डेन्स नेटवर्क ऑफ कॅपिलरीज. याच्यामध्ये काय असतात दाट जाळं असतं कशाचं तर ब्लड कॅपिलरीज एकदम रक्तवाहिन्या त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात केसासारख्या या अल्व्हेलसमध्ये. तर पहा त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितलं ह्या ज्या कॅपिलरी आहेत कॅपिलरी वॉल इज ऑल्सो मेड अप ऑफ. जसं अल्व्हेलस कशाने बनलेलं आहे सिम्पल स्क्वॅमस इपिथिलियम अँड रेस्टिंग ऑन दी बेसमेंट मेम्ब्रेन सेम तसंच. आणि त्याच्यामध्ये काय असतात इन्सिमेंटली असोसिएट विथ द डेन्स नेटवर्क ऑफ कॅपिलरीज. आणि ह्या कॅपिलरीसुद्धा कशाने बनलेल्या असतात. इट ऑल्सो मेड अप ऑफ सिम्पल स्क्वॅमस इपिथिलियम अँड इट ऑल्सो रेस्टिंग ऑन दी थिन बेसमेंट मेम्ब्रेन. ह्या थिन बेसमेंट मेम्ब्रेनसाठी थिन बेसमेंट मेम्ब्रेनवरती रेस्टिंगसाठी असतात. म्हणजे सेम अल्व्हेलर आणि कॅपिलरीज या सेम बनलेल्या असतात. बोथ दी लेयर्स हॅव अ सिमिलर स्ट्रक्चर अँड आर थिन वॉल्ड. म्हणजे अल्व्हेलस आणि कॅपिलरी वॉल दोन्ही कशा आहेत बोथ दी लेयर हॅव सिमिलर कशा आहेत सिमिलर आहेत. त्याचं स्ट्रक्चरसुद्धा काय आहे सिमिलर आहे अँड आर थिन एकदम थिन आहेत. टुगेदर दे मेकअप पुढे काय होतं ते मेकअप द रेस्पिरेटरी मेम्ब्रेन थ्रू विच गॅसेस एक्सचेंज ऑकर. आणि यांच्यामध्ये काय होतं तर गॅसेस एक्सचेंज ही प्रोसेस होत असते. तर पहा टुगेदर दे मेकअप द रेस्पिरेटरी मेम्ब्रेन थ्रू विच गॅसेस एक्सचेंज. आणि अल्व्हेलस आणि कॅपिलरी यांच्यामध्ये काय होतं गॅसेस एक्सचेंज होतं आणि दॅट इज बिटवीन दी अल्व्हेलर एअर अँड दी ब्लड. कशामध्ये होतं अल्व्हेलर एअर आणि ब्लडमध्ये. म्हणजे अल्व्हेलरमध्ये एअर असते ब्लडमध्ये ऑक्सिजन असते. तर पहा ब्लडमधील कार्बन डायऑक्साईड हा अल्व्हेलरमध्ये येतो कारण जो पार्शियल प्रेशर असतो तो जास्त असतो अँड अल्व्हेलरमध्ये जे ऑक्सिजन आहे ते ब्लडकडे काय केलं जातं ट्रान्सफर केलं जातं. म्हणजे एक्झॅक्टली या दोन्हीमध्ये टुगेदरली मेकअप दी रेस्पिरेटरी मेम्ब्रेन थ्रू विच गॅसेस एक्सचेंज ऑकर्स. यांच्यामध्ये गॅसेस एक्सचेंज होतं इन बिटवीन दी अल्व्हेलर एअर आणि ब्लड. म्हणजे एक्झॅक्टली ब्लडमधील कार्बन डायऑक्साईड अल्व्हेलरमध्ये येतो कारण पार्शियल जो प्रेशर आहे तो जास्त असतो आणि अल्व्हेलरमध्ये जो ऑक्सिजन आहे तो ब्लडकडे काय केला जातो ट्रान्सफर केला जातो. त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितलं डिफ्युजन ऑफ गॅसेस विल टेक्स प्लेस फ्रॉम an area of higher partial pressure to an area of lower partial pressure until the partial pressure in the two region reaches equilibrium. तर पहा डिफ्युजन ऑफ गॅसेस म्हणजे जे गॅसेस एक्सचेंज विल टेक्स प्लेस फ्रॉम द एरिया ऑफ हायर पार्शियल प्रेशर जिथं हायर पार्शियल प्रेशर टू अँड एरिया ऑफ लोअर पार्शियल प्रेशर. म्हणजे जे गॅसेसचं डिफ्युजन आहे एक्सचेंज आहे हायरकडून लोअरकडे म्हणजे हायर आणि लोअर या दोन्ही प्रेशरवरती होतं अंटिल दी पार्शियल प्रेशर टू रिजन्स रिचेस इक्विलिब्रियम. म्हणजे जो अल्व्हेलर आहे आणि ज्या कॅपिलरीज आहेत यांच्यामध्ये एकाकडे हायर असेल आणि एकाकडे लोअर असेल. हे कुठपर्यंत चालतं गॅसेस एक्सचेंज दोन्ही रिजनवरती पार्शियल प्रेशर्स इन द टू रिजन म्हणजे अल्व्हेलर अँड कॅपिलरीज दोन्हीमध्ये काय इक्विलिब्रियम त्यांचा बॅलन्स होईपर्यंत त्यांच्यामध्ये गॅसेसचं डिफ्युजन हे होत असतं. त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितलं आहे पहा द पार्शियल प्रेशर ऑफ द कार्बन डायऑक्साईड ऑफ अ ब्लड एंटरिंग द पल्मनरी arteries is a 45 mm Hg while the partial pressure of the carbon dioxide in the alveolar air is 40 mm Hg. म्हणजे इथं आपल्याला हा डिफरन्स सांगितलेला आहे. पार्शियल प्रेशर हा हायर आणि लोअर असतो. तर पहा पार्शियल प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साईडचा प्रेशर आपल्याला इथं सांगितलेला आहे इन दी ब्लड. तर पहा एंटरिंग इन द पल्मनरी arteries म्हणजेच कॅपिलरीजमध्ये इज 45 mm Hg. तसंच पार्शियल प्रेशर जो अल्व्हेलर एअर असतो त्याच्यामध्ये किती आहे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण हे 40 mm Hg आहे. आणि ड्यू टू दिस डिफरन्स आणि या डिफरन्समुळे काय होतं आहे ड्यू टू दिस डिफरन्स कार्बन डायऑक्साईड डिफ्युजेस फ्रॉम द कॅपिलरीज. आणि याच्यामुळे
तो ब्लडमध्ये कार्बन डायऑक्साईड हा डिफ्यूज केला जातो, विरघळला जातो इंटू दी अल्वेलस. कोणाकडून? तर अल्वेलस म्हणजे ड्यू टू दिस डिफरन्स कार्बन डायऑक्साईड डिफ्युजेड इंटू दी कॅपिलरीज इंटू अल्वेलस. अल्वेलसकडून तो कार्बन डायऑक्साईड या कॅपिलरीजमध्ये काय केला जातो? डिफ्यूज केला जातो, कारण पार्शियल प्रेशर हा हायर आणि लोअर असल्यामुळे. त्याच्यानंतर लास्ट काय सांगितलंय? सिमिलरली त्याच्याच बरोबर काय सांगितले? पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन. जो ऑक्सिजन आहे या ऑक्सिजनचा जो पार्शियल प्रेशर आहे, सिमिलरली पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन ऑफ ब्लड इन पल्मोनरी पल्मोनरी कॅपिलरीज इन 40 mmHg. तर पहा, आता कार्बन डायऑक्साईडचा आपण पाहिला, तर ऑक्सिजन सिमिलरली पार्शियल प्रेशर ऑफ द ऑक्सिजन इन द ब्लड कॅपिलरीजमध्ये किती असतो? पल्मोनरी कॅपिलरीज 40 mmHg असतो. किती? 40 mm. परंतु अल्वेलर सॅक असतात त्यांच्यामध्ये ब्लडमध्ये त्या ऑक्सिजनचं प्रमाण किती असतं? इट इज 104 mmHg. ड्यू टू दिस डिफरन्स ऑक्सिजन डिफ्यूज इंटू दी अल्वेला. आणि या डिफरन्समुळे हा अल्वेलाचा प्रेशर जास्त आहे, त्याच्यामुळे काय होतं? ड्यू टू दिस डिफरन्स ऑक्सिजन डिफ्यूज फ्रॉम दी अल्वेला इंटू दी कॅपिलरीज. म्हणजे याच्यामुळं, या डिफरन्समुळे तो काय होतोय? ड्यू टू दिस डिफरन्स ऑक्सिजन डिफ्यूज फ्रॉम दी अल्वेला इंटू दी कॅपिलरीज. म्हणजे एक्सटर्नल रेस्पिरेशनमध्ये आपण काय सांगितलंय? एक्सटर्नल रेस्पिरेशन हे कशामुळे होतं? कशामध्ये होत असतं? अल्व्हेलसमध्ये. म्हणजे याच्यामुळे याला हेडिंग दिलेलं आहे, एक्सचेंज ऑफ गॅसेस इन द अल्व्हेलर लेवल. म्हणजे अल्व्हेलसमध्ये ही प्रोसेस होत असते. मग हे अल्व्हेलस हे सिम्पल स्क्वॅमस इपिथेलियमने बनलेले असतात. त्याच्यानंतर आपण सांगितलं याच्यामध्ये कॅपिलरीज असतात. ह्या कॅपिलरीज सुद्धा सिम्पल स्क्वॅमस इपिथेलियममध्ये बनलेले असतात आणि दोन्ही बेसमेंट मेम्ब्रेनला प्रेझेंट असतात. दोन्हीचं स्ट्रक्चर सेम असतं. त्याच्यानंतर याच्यामध्ये गॅसेस एक्सचेंज ही प्रोसेस होत असते. त्याच्यामध्ये फर्स्ट आपण पाहिलं, जे गॅसेसचं डिफ्युजन होत असतं ही हायर प्रेशर आणि लोअर प्रेशर यांच्यामध्ये होत असतं. आणि हायर प्रेशर आणि लोअर प्रेशर जोपर्यंत इक्विलिब्रियम होत नाही, बॅलन्स होत नाही, तोपर्यंत अंटील शेवटपर्यंत हा प्रेशर जोपर्यंत समान होत नाही तोपर्यंत गॅसेसचं डिफ्युजन होत असतं. त्याच्यानंतर आपण अल्व्हेलर आणि अल्व्हेलॉय त्यामध्ये जे ब्लड असतं आणि कॅपिलरीजमध्ये जे ब्लड असतं यांच्यामध्ये जो पार्शियल प्रेशर आहे, कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन यांचा जो डिफरन्स आहे, त्याच्यामुळे काय होते? तिथं ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड हा डिफ्यूज होतो. हे आपण याच्यामध्ये पाहिलेलं आहे. सी दिस इज द डायग्राम एक्सचेंज ऑफ गॅसेस बिटवीन दी अल्व्हेलस अँड कॅपिलरी. सो टुडे वी सी in this point mechanism of respiration. First we see what is mean by respiration, then next we see mechanism of the respiration. Here is 4 mechanism: breathing, external respiration, internal respiration and cellular respiration. Today we completed first one is the breathing. In the breathing we see inspiration and expiration, and last we see second main mechanism is the external respiration. Remaining 2 mechanism we see in next lecture. So today we stop here.